शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। अथांग कर्तृत्व, सुयोग्य नेतृत्व, अथांग कर्तृत्व, सुयोग्य नेतृत्व, अभेद्य बंधुत्व, ज्यांचे या महाराष्ट्र भूला पाण्याने ओलविले, हे प्रचंड सामर्थ्य ज्यांचे दादा आमचे दादा आमचे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी आज वार्षिक स्नेह संमेलन या प्रसंगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर उर्फ दादासाहेब यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे झाला। त्यांच्या जन्मानंतर अवघ्या 5 महिन्यांनी त्यांचे पितृछत्र हरवले। त्या काळातही त्यांच्या मातोश्री वत्सलाबाई या शिक्षणाचं महत्त्व जाणून होत्या। त्यांनी चिकाटीने आपल्या मुलाचं शिक्षण केलं। ब्रिटिश पारतंत्र्याचा तो काळ होता। साहजिकच अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्यांची जडणघडण झाली। तत्कालीन इतर स्वातंत्र्यप्रेमी तरुणांप्रमाणे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही स्वातंत्र्य लढण्यात भाग घेतला। सरकारने व स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे गौरवही केले, परंतु स्वातंत्र्य सैनिकांचं मानधन त्यांनी कधीही स्वीकारलं नाही। दादांनी विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवायला सुरुवात केली। काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एवढ्या दीर्घकाळ राजकारणात व सत्तेत राहूनही आपले चारित्र्य, नैतिक वर्तन आणि लोकभावनेचा आदर या मूल्याबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही। एकनिष्ठावंत संयमी व संतुलित राजकीय नेतृत्व म्हणून त्यांना उपाधी ही बरोबर लागू पडते। सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या फार थोड्या लोकांचं असे अनुभव संपन्न, कर्तृत्व संपन्न व समृद्ध जीवन वाटायला येते ते डॉक्टर शिवाजीराव पाटील यांना तब्बल 6 दशके लाभले। यामागे त्यांची विधायक व रचनात्मक दृष्टी होती। रचनात्मक व सर्जनशील नेतृत्व ही उपाधी त्यांना बरोबर लागू पडते। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एवढ्या दीर्घकाळ राजकारणात सत्तेत राहूनही आपले चारित्र्य, नैतिक वर्तन आणि लोकभावनेचा आदर या मूल्याबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही। या यशवंतराव चव्हाण यांनी आखून दिलेल्या मागवीर त्यांनी वाटचाल केली। धन्यवाद। खूप धन्यवाद तुझा। ठीक आहे, धन्यवाद, छान, खूप अभिनंदन।